मावशीची आणि मावशीच्या हातच्या जेवणाची आठवण आली आणि मी गाडी पकडून थेट पोचले ते केळूसगावच्या बौलेवाडी. केळूसगाव इतकं सुंदर आहे तर बौलेवाडी त्याही पेक्षा सुंदर आहे, हे तुम्ही बघू शकता. इथे नारळाची झाडं एवढी सुंदर आहे ना की तुम्ही बघतच राहाल. आणि गावात जाणारा जो रस्ता आहे ना तो शेताच्या मधून जातो. थोडा रस्ता खराब आहे पण गावात जाण्यासाठी हाच रस्ता वापरायला लागतो. या रस्त्यावरून चालत चालत हिरव्या झाडांच्या मधोमध माझ्या मावशीचं एक कौलारू घर लागतं. हे माझ्या मावशीचं घर माझ्या सगळ्यात आवडतीची जागा आहे. मावशीकडे गेल्यावरती मावशी प्रेमाने आमच्यासाठी जेवण बनवते आणि आज स्पेशल बनवलेली आहे ती गावरान स्टाईल मच्छी कढी. ही मच्छी कढी बनवण्यासाठी मावशीने ताटात घेतलेला आहे ते खोबरं, कांदा आणि हा मसाला. गावी मच्छी कढीसाठी हिरवा मसाला वापरला जातो आणि चिकन साठी भाजका मसाला वापरला जातो. तर हा हिरवा मसाला मावशीने स्वतः घरी बनवलेला आहे. मिक्सरच्या भांड्यात मावशीने मच्छी कढीसाठी हवं तितकं खोबरं, मसाला आणि कांदा ऍड केलेला आहे. वरून ऍड केलेला आहे ते पाणी. आमची मावशी ही खाडीच्या बाजूला राहते आणि खाडीच्या बाजूला तुम्हाला तर माहितीच आहे की ताजी मच्छी आणि ताजे खेकडे मिळतात. माझे तर सगळ्यात आवडतीचे आहेत. मी जेव्हाही जाते तेव्हा मावशी आवडीने माझ्यासाठी खेकडे नाही तर मच्छी बनवते. इथे आपलं वाटप वाटून तयार झालेलं आहे आणि वाटपाचा कलर बघा एवढा सुंदर दिसतोय ना की बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. मावशीने एका भांड्यामध्ये वाटप काढून घेतलेलं आहे. आता मी विचारत पडली भांड्यात वाटप काढून घेतलं मग मच्छी कढी कशी बनवणार. पण आज इथे मावशी आमची मच्छी कढी चुलीवर बनवत आहे, ते पण एकदम ऑथेंटिक स्टाईल मध्ये. ती मला म्हणाली जरा 5 मिनिटं थांबच मग तुला कळेल की मी मच्छी कढी कशी बनवणार आहे ती. मी पण थोडा धीर धरला आणि बघितलं तर मावशीने पूर्ण मिक्सरचं भांड क्लीन करून घेतलं आणि जो सगळा मसाला होता तर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून हा वाटप पूर्ण टोपामध्ये मिक्स केलं. टोपात मिक्स केल्यानंतर बघू शकतात किती जास्त क्वांटिटी झाली, कारण की घरात आम्ही मच्छी खाणारे 4-5 जण होतो आणि एका टायमाला जर 4-5 जणांचं मच्छी बनवायची असेल तर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये तर बनवायला लागणारच ना. त्यानंतर इथे मावशीने पूर्ण वाटप हाताने मिक्स करून घेतलं. हाताने कढीच्या वाटपाचा मसाला पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल जर हँड ग्लव्स नाही घातलं मावशीने तर हे चुकीचं आहे. गावी कोणी हँड ग्लव्स नाही घालत. मावशीने हे कढीचं भांड ठेवलेलं आहे आता चुलीवरती आणि चुलीवरती ठेवल्यावर मी विचार करत होती पुढे मावशी काय करणार, तर अचानक मावशीने मच्छीचे तुकडे या कढीमध्ये टाकायला सुरुवात केली. मी बघून अक्षरशः शॉकच झाली. पण तुम्हाला माहिती आहे का गावी ऑथेंटिक स्टाईल मध्ये अशीच मच्छी कढी बनवतात आणि कोकणी लोक तर पहिले बनवतात. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला तर माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना हे माहिती करून घ्या. तुम्हाला जेव्हा फ्रेश मच्छी मिळते जर तुम्ही अशी कढी बनवलात ना तर त्या कढीची टेस्ट जगात भारी लागते. आणि मला तोच विचार पडायचा की मावशी असं कढीमध्ये काय ऍड करते जेणेकरून ही मच्छी कढी एवढी जबरदस्त लागते. आता मला कळलं ह्याचा राज. मी कधीतरी नक्की ट्राय करा, अशी फ्रेश मच्छी घरी आणा आणि अशीच सेम कढी बनवून बघा. खरं सांगते जगात भारी टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि अशी चुलीवरती जर कढी खायची असेल ना तर गावी गेल्यावरती नक्की एकदा तरी ट्राय करा. इथे आपली मच्छी कढी बनवून तयार झालेली आहे आणि इथे मावशीने आम्हाला जेवण वाढलंय. ढीगभर भात, मस्त मच्छी कढी आणि मच्छी फ्राय. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.